परभणी जिले में सोनपेट म्युनिसिपल कॉरपोरेशन के तहत मेयर पद के चुनाव में विपक्ष के जोरदार मुक्के की वजह से दो काबिल नेताओं नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी अजित पवार ग्रुप के मौजूदा एमएलए राजेश विटेकर सालों से म्युनिसिपैलिटी में काबिज चंद्रकांत राठौर को मेयर पद के चुनाव में हार का सामना करना पड़ा। इसी बीच वार्ड के हिसाब से हुए मुकाबले में नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी अजित पवार ग्रुप ने 10 वार्ड की 20 में से 12 सीटों पर जीत हासिल की। इससे म्युनिसिपैलिटी में बहुमत मिल गया, जिसमें से जन स्वराज शक्ति को 8 सीटें मिली है। मेयर पद और सदस्य पदों के लिए हुए चुनाव की वोटों की गिनती रविवार को सोनपेट में तहसील ऑफिस के हॉल में शुरू हुई। उम्मीद थी कि एमएलए विटेकर और पूर्व मेयर राठौर दोनों के समर्थक मेयर पद के लिए वार्ड वाइज मुकाबले के अगले राउंड में आगे रहेंगे, लेकिन मेयर पद के चुनाव में राठौर खुद आखिरी राउंड में पीछे रह गए और यहां से जन स्वराज पार्टी के परमेश्वर राजाभाऊ कदम 305 वोटों के अंतर से जीत गए। शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। धनशक्ती वरचे जनशक्ती आणि प्लस युवा वर्गाचा आहे जे आणि इथली जी निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे, जनतेने हातात घेतलेली आहे। हे आज दिसायला गुवाल हा जनतेचा एकूण आपल्या पॅनल मध्ये उमेदवार किती होते आणि आपल्या नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवारांचा विजय झालेला आहे? 20 उमेदवार उभा होते आणि 8 निवडून आले आणि नगराध्यक्ष मी स्वतः 305 मतांना निवडून आलो। सोनपेठच्या जनतेला काय आभार मानणार, काय सांगणार? सोनपेठच्या जनतेला ह्याच्यापेक्षा काय कोणता आभार? बसले खुर्चीवर आज त्यांचा आभार विकासाच्या बाबतीत निवडणुकीमध्ये जनतेसमोर काय अजेंडा घेऊन जनतेसमोर आम्ही जो सोनपेठ मध्ये रस्त्यावर रस्ता दुसरा विकासच नाही, फक्त 2 व्यक्तीचे इथं खिसे भरू लागले आणि बाकी लोकांना बघायलेत। आता हाच रस्ता तुमची जो उभा टाकू तर 5 वर्षात 3दा झालेला आहे आणि ते बाकीचं काहीच नाही। इथं व्यापार वर्ग वाढ नाही, आठवडी बाजार नाहीये, सगळं हा आज महिला वर्ग आला इथे व्यापाराला तर त्यांना आज कुठेच बसायला जागा सुद्धा नाही। आपण जनतेसमोर जो अजेंडा दिलता ते अजेंडा पूर्ण करणार आहेत? हो 100% करणार पूर्ण। प्रत्यक्षरित्या असेल किंवा अप्रत्यक्षरित्या असेल आपल्याला सहकार्य केलेलं आहे या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या केंद्राच्या पालकमंत्री सन्माननीय मेघदूती बोर्डीकर साहेब, पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे। त्यामध्ये बाबाजी दुराणी साहेबांचा हात आहे, त्याचबरोबर सय्यद भाईंचं सहकार्य आमच्यासोबत आहे। सुरेशजी भुमरे जिल्हाध्यक्ष यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारची सहकार्य दिली। एकंदरीत म्हणजे अजित पवार राष्ट्रवादीकडून बाकी सगळ्या प्रमुख अशा प्रकारच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्यांच्या सहकार्यावर सोनपेठ शहराचा चेहरा बदलू अशा प्रकारचं मी महाविकास आघाडीच्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने ज्यांनी सांगितलं होतं सोनपेठ परिवर्तन आघाडी ही अभद्र युती आहे, त्यांना सोनपेठच्या या मायबाप जनतेने दाखवून दिलं ही अभद्र युती नव्हती, तर या शहरातल्या सर्व समाजाच्या तरुणाईची एक अद्भुत युती होती आणि असा अद्भुत चमत्कार सोनपेठ मध्ये घडला। 25 वर्षाची सत्ता या सोनपेठ शहरातल्या मायबाप जनतेने सर्व समाजाच्या तरुण भावांनी उखडून फेकून दिली। धन्यवाद। कदम फॅमिलीची नसून ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण जनतेने सहकार्य केले, त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो। सर्वस्व जनतेचे आभारी आहोत। आणि 25 वर्षा सत्तेपासून जे विटेकर आमदार साहेब सुद्धा 2016ला उभा टाकले ते निवडून येऊ शकले नाही, पण जनतेने खोललेल्यामुळे आम्ही निवडून आलो। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाण्याचा प्रश्न, पुन्हा मसन वाट्यामध्ये पाण्याची टाकी नाही, पाणी फिल्टरचं दूषित पाणी येतो, ह्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू आणि अभ्यासिका आणि व्यसनमुक्तीचे हे इथं एका दुसरं शाळा हे चालू करू। रस्त्याचे नॅशनल हायवेचा प्रश्न, गावातील रोड व्यवस्थित काय आहेत काय नाहीत। कुशवर्तबाई उत्तमराव झिरपे यांना उमेदवारी आमचे नेते परमेश्वररावजी कदम यांना दिली, त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी।
तसेच ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आणि माझ्या वार्डात अक्षरशः त्या समोरच्या माणसाने 80 लाख रुपये खर्च केला आणि माझे 10 लाख रुपये झाले. 80 लाख कुठून 10 लाख कुठं एवढं त्यानं मला हे केलं, टार्गेट केलं की भयानक टार्गेट केलं. पण जनतेनं मला आशीर्वाद दिला, कामाची पावती दिली. जे मी 32 वर्षापासून काम करतो जनतेचे, ते कामाच्या बदल्यात जनतेने मला आशीर्वाद दिला आणि इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली. आणि इथून पुढे जनतेचे काम जसं मी 32 वर्ष केलेत तसे इथून पुढे काम करणार. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. तरी मला बाळासाहेबांना सांगितलेलं आहे 80% समाजकारण, 20% राजकारण. काय त्याप्रमाणे च्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार दणदणीत असे विजय झालेले आहेत. 25 वर्षाची मागची सत्ता मोडीत काढत आज विजय पटकावलेला आहे. काय सांगणार या संदर्भात? प्रथम 25 नाही 26 वर्ष सत्ता एक हाती होती. ओबीसी असो, महिला असो, पुरुष असो, ओपनचा कोणी असो, एकच अध्यक्ष होता, एकच काम करत होता. 2016ची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 21ला इलेक्शन व्हायला पाहिजे होतं 5 वर्षानंतर. पण 4 वर्ष इलेक्शन झालं नाही, शासन केलं नाही. 4ही वर्ष सत्ता त्यानंच भोगली आणि एवढा मोठा बट्ट्याबोळ, एवढा मोठा म्हणजे भ्रष्टाचार एवढा केलेला आहे आणि पैशाचा एवढा होत आला होता ह्या इलेक्शनला. प्रत्येक निवडणूक पैशाच्या जीवात आलेला आहे आणि बाहेरच्या मात्र आलेला आहे. ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोनपेठ नगर मतदान केले त्यांना आता पुढे 6 महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही. हे एक आहे. आता मी सूत्र दिलेत नवीन पिढीच्या हातामध्ये. परमेश्वर या माझ्या पुतण्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे. KG ते PG पण त्याचे इथं शिक्षण त्याचे आहे. इथं सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो, स्टाफ चांगला सांभाळतो. नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो 5 वर्षामध्ये पूर्वपदावर आणणार. जे काही झाले ह्या 25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला, पण इथून पुढे आपल्याला सगळ्या जनतेला न्याय द्यायचा. प्रत्येक माणूस उद्या नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे. गरीबातला गरीब, महिला असो पुरुष असो, तो नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे. या नगर